नमस्कार. होम मिनिस्टरच्या आजच्या भागामध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. नायगाव बीडीडी चाळ 4B मध्ये आता आपण आलेले आहोत. शलाका कुलकर्णी या आपल्या ताईला भेटणार आहोत. शलाका ताईचं लग्न ठरलेलं आहे. घरात वातावरण तर उत्साही आहे. तिच्या नेमकं मनात काय चाललंय जाणून घेऊया. काय म्हणजे योजना आखल्या आहेत आमच्या ताईने सासरी गेल्यानंतर सासरच्यांना आपलंसं करण्यासाठी. त्यासाठी आपण जाणून घेऊया. ताईला भेटूया आणि गप्पांना सुरुवात करूया. शलाका कुलकर्णी. थोडंसं त्यांना बरोबर हो कसं दिसतं दृश्य. अक्का 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 काय तरी नाही बघा अर्ध अर्ध वाटून घेतलं लगेच. नमस्कार. द्या ओळख करून. हे माझे होणारे मिस्टर. नमस्कार. हे माझे आई बाबा. नमस्कार. हे माझे होणारे आई बाबा. नमस्कार. ही माझी बहीण. नमस्कार. ही माझी मैत्रीण आणि हे आमचा सगळा शेजार वर्ग. नमस्कार. होतो खूप महत्वाचा आहे. आणि आता हे प्रश्न. नमस्कार. नमस्कार. लग्न कधी? 26 फेब्रुवारी. कुठे? कल्याणला. कल्याणला कुठे? कल्याणला साई हॉल म्हणून आहे खडकपाड्याला. सगळं ठरवलेलं आहे? हो हो. ते कुठे राहतात? कल्याणला. कल्याणला. मग तुमचं कल्याण कुठे झालं? आमचं कल्याण म्हणजे माझ्या बहिणीचं लग्न झालेलं मोठ्या बहिणीचं. तर त्यांचे म्हणजे माझे सासरे त्यांचे मामा लागतात. तर मग त्यांच्या पाहण्यात मी होती. मग त्यांनी नंतर माझ्या 2 नंबरच्या बहिणीचं लग्न झाल्यावरती मग त्यांनी मला इथे आई वडिलांना येऊन त्यांनी ऑफिशियल मागणी वगैरे घातली. कोणी? माझ्या सासू सासऱ्यांनी. म्हटलं मिस्टरच आले होते की काय? नाही ते नव्हते आलेले. आणि मग बघण्याचा कार्यक्रम कुठे झाला? बघण्याचा कार्यक्रम असं म्हणजे मी पाहण्यात होती त्यांच्या म्हणजे बहिणीच्या मंगळागौरीच्या वेळी सत्यनारायणाची पूजा वगैरे असल्यावर ती घरी आमची येजा वगैरे असायची. ते बघून होते तुमच्याकडे? हा ते बघून होते. बरं बोलवा त्यांना. अच्छा. अहो नमस्कार. नमस्कार. या हो बसा. तर तुमच्या मनात होतं? माझ्या मनात होतं की हिला प्रपोज मारावा पण नातं असल्यामुळे मारता येत नव्हतं. हां. आणि एक दिवस मी फोन केला आणि विचारलं की मला एका मुलीला प्रपोज मारायचा आहे तर तो कसा मारायचा. मग ही म्हणली सरळ सांगायचं माझं तुझ्यावरती प्रेम आहे मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. तर मी तसंच तिला विचारलं तर 2 मिनटं ती ब्लँक झाली. नंतर 10 मिनिटांनी फोन परत करून सांगितलं की चालेल म्हणून. आणि मग तिने ऑफिशियली आम्ही घरी येऊन तिच्या आईवडिलांना विचारलं. मग आता ह्याला काय म्हणायचं? ही नवीनच कॉम्प्लिकेटेड केस आहे खरं तर. म्हणजे मी त्यांना चालेल म्हणजे असं ठीक आहे म्हणाली म्हणजे विचार करायला हरकत नाहीये. मग ते मला बोलले पण मी त्यांना बोलले की असं म्हणजे घरी येऊ तुम्ही ऑफिशियली येऊन विचारून जा. घरी आले. पण मला सांगा की हे जे त्यांनी तुम्हाला विचारलं त्याची कल्पना होती की ते तुम्हाला असं नाही असं काहीच कल्पना नव्हती. नाही पण त्यांनी तुम्हाला विचारल्यानंतर घरची लोक बघायला येईपर्यंत मधला किती दिवसांचा पिरियड होता साधारण? जास्त नाही किती 2-4-5 महिने होता. पण त्या 4-5 महिन्यांमध्ये तुम्ही सातत्याने त्यांच्या संपर्कात होता? नाही असं काही नाहीये. नाही. किंवा कधी येणार आहेत तुमच्या घरचे? असं एकदा दोनदा म्हणजे माझी बहीण आहे 2 नंबरची तिचं लग्न झालं. मग तिच्यानंतर मग असं नात्यामध्ये माझ्या लग्नाविषयी पण चर्चा व्हायला लागली. मग मी तेव्हा त्यांना फोन करून सांगितलं की आता माझ्या लग्नाचं पण बघताय तर तुम्ही येऊन जा म्हणून. अच्छा. पण तुम्ही सतत फोन प्रयत्न सुरू? मी तर बोलत होतो. ती बोलत होती का नव्हती ती सांगते. मी नव्हती बोलत. आता खरं कळलं आम्हाला. आता सांगा. ह्यांच्या घरी गणपती असतो म्हणजे माझ्या सासरी. मग तेव्हा आम्ही असं घरी गणपतीच्या पाया वगैरे पडायला गेलो की आम्ही असं एकमेकांशी बोलायचो. ताई बऱ्याचशा गोष्टी लपून ठेवल्या होत्या त्यांनी ओपनच करायला लावले आहेत. आणि मग आता लग्न ठरलेलं आहे? हो लग्न ठरलंय. कसा आहे स्वभाव? स्वभाव तापट आहे थोडा. शांत आहे. अबोल आहेत. काय सांगत नाही त्यांच्या मनातलं ते मला. हे बरं सांगितलं पण त्यांनी फोन करून. अच्छा ते त्यांना वाटलं सांगावं असं म्हणून पण असं मला जे जाणून घ्यायची इच्छा असते ते कधीच सांगत नाही. का असं करता तुम्ही? म्हणजे माझा असा विचार असतो की सगळ्याच गोष्टी तिला तू सांगून तिच्या डोक्याला टेन्शन नको म्हणून सांगत नाही. हो कळलं तुम्हाला? अच्छा समजलं. पण तुमचं म्हणणं काय सांगायला पाहिजे. मग आता सगळी तयारी झाली? सगळी शॉपिंग झालं? शॉपिंग लग्नानंतर कुठे फिरायला जाणार?
फिरायला ही म्हणते दार्जिलिंगला जायचं. तुम्हाला कुठे जायचंय? तर ही जी पसंत महत्वाची आहे ना, मला काय, मी हिच्याबरोबर जाणार आहे. मग काय दार्जिलिंग ठरलं आता? हा चाललंय, पण थोडं सुट्टीचं वगैरे प्रॉब्लेम आहे तुम्ही ऑफिसला काय त्यांच्या. मी ऍडव्होकेट फर्म मध्ये अकाउंटंट म्हणून आहे. आणि तुम्ही? मी डिझायनर आहे Engineer आहे. LIT मध्ये. बरं, त्यामुळे तुमच्या सुट्ट्या ऍडजस्ट होणं फार गरजेचं आहे. तुमच्या घरी कोण कोण असतं? आई, वडील, बहीण आणि मी, आम्ही चौघच. आणि तुमच्याकडे? माझ्या घरी माझे आई बाबा आणि माझ्या 2 बहिणी लग्न झालेल्या आहेत. एक कल्याणला असते आणि एक डोंबिवलीला असते. कल्याण आणि डोंबिवली. हा चला मग आज आलीत की काय सगळे? नाही, आज माझी मोठी बहीण आली आहे. माझी 2 नंबरची बहीण आहे, तिचे जरा चुलते वारले, त्यामुळे ती आज येऊ शकली नाहीये. आणि सासूबाई आलेले आहेत? हा, माझ्या सासूबाई आई आल्या. आलेली आहे? आई आहे.